कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सरकारी नोकरीविषयक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. नोकरीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्याचप्रमाणे तुमचे मित्रमैत्रीण, नातेवाईक हे सुद्धा कोणी नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यापर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांना चॅनलची माहिती नसेल त्यांच्यामार्फत चॅनलची लिंक सुद्धा शेअर करा. जे कोणी चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ दररोज बघण्यासाठी नोटिफिकेशनचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही नवीन जाहिरात जी आहे नोकरीची प्रसिद्ध झालेली आहे. वेगवेगळ्या 2 पदांसाठी इथे 2 जाहिराती इथे प्रसिद्ध झालेल्या आहेत. तो डिटेलमध्ये आपण दोन्ही जाहिराती ज्या आहेत इथे बघणार आहोत. सो ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी जे आहे अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी बातमी किंवा फेक जाहिरात ही नाहीये. BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दोन्ही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला आपण सुरुवातीला पहिली जाहिरात जी आहे ती बघूया. सो बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत BYL नायर हॉस्पिटल अर्ली इंटरव्हेशन आणि रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर चिल्ड्रन यांच्या अंतर्गत ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती आहे वेगवेगळ्या पदांसाठी. सो यासाठी जे कॅन्डिडेट इलिजिबल आहेत, कॅन्डिडेट हू फिल अ प्रिस्क्राईब टर्म अँड कंडिशन मेन्शन इन ॲडव्हर्टाइजमेंट शुड अप्लाय. सो काय क्रायटेरिया आहे बघूया. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ॲज पर इथे दिलेलं आहे. पूर्ण डिटेल इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं MSc सर्टिफिकेट इथे लागणार आहे. SSC मराठी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. ऑल रिक्वायर्ड एज्युकेशन ज्याच्यामध्ये तुमचे क्वालिफिकेशन मार्कशीट सर्टिफिकेट लागणार आहे. MSc पासिंग सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. मराठी सब्जेक्ट तुम्हाला इथे 10thला असणं गरजेचं आहे. आणि बाकी ज्या काही आहे सेल्फ अटेस्टेड फोटोज कॉपी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. सो पहिल्यांदा इथे पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेशनल ऑक्युपेशनल थेरपी अंतर्गत. सो यासाठी मास्टर तुमचं लागणार आहे ऑक्युपेशनल थेरपीमध्ये. यासाठी तुम्हाला इथे यासाठी 1 लाख रुपये वेतन तुम्हाला प्रति महिना मिळणार आहे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर ऑफ्थॅल्मॉलॉजी अंतर्गत आहे. सो यासाठी मास्टर डिग्री तुमची लागणार आहे ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्र काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं जे आहे इथे गरजेचं लागणार आहे. यासाठी 1,10,000 वेतन आहे. असिस्टंट प्रोफेसर ऑर्थोपेडिक्स अंतर्गत पोस्ट आहे. यासाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन लागणार आहे ऑर्थोमध्ये. 2 इयर्सचा यामध्ये वर्किंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे गरजेचा आहे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक प्रोसिजर आणि सर्जरीमध्ये. यासाठी सुद्धा 1,10,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पेडियाट्रिक कन्सल्टंटच्या पोस्ट आहेत फुल टाईम. सो यासाठी पेडियाट्रिशियन वर्किंग शूड हॅव मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन ज्याच्यामध्ये MD किंवा DNB इन पेडियाट्रिक्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स डेव्हलपमेंट पेडियाट्रिक्स म्हणून असणं गरजेचं आहे. 1,10,000 यासाठी वेतन आहे. असिस्टंट मेडिकल ऑफिसरच्या सुद्धा पोस्ट आहे. यासाठी MBBS डिग्री गरजेचं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे तुम्हाला गरजेचं आहे. 90,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे. ऑफ्थॅल्मॉलॉजी कन्सल्टंटच्या फुल टाईमच्या पोस्ट आहे. यासाठी 1,10,000 इथे वेतन आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला ॲज अ पेडियाट्रिक पेशंट इथे गरजेचं आहे. मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट आहे. यासाठी MBBS डिग्री गरजेची आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं तुमचं रजिस्ट्रेशन इथे गरजेचं आहे. 90,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे. त्यानंतर फुल टाईम ग्रेड 1च्या ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपीच्या पोस्ट आहे. यासाठी 55,000 वेतन मिळणार आहे. फुल टाईम असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्टच्या पोस्ट आहे. फुल टाईम असिस्टंट फिजिओथेरपीची सुद्धा इथे पोस्ट आहे. या सगळ्या पदांसाठी 55,000 तुम्हाला इथे वेतन आहे. 3 वर्षाचा अनुभव यासाठी गरजेचा आहे. त्यानंतर स्पेशल एज्युकेटर ग्रेड 1 अंतर्गत पोस्ट आहे. सो यासाठी तुमचं स्पेशल एज्युकेटर मिनिमम क्वालिफिकेशन जे MAD लागणार आहे LD और ID और ASD मध्ये. त्याचबरोबर RCIचं रजिस्ट्रेशन इथे गरजेचं आहे. 40,000 वेतन यासाठी मिळणार आहे. स्पेशल एज्युकेटर ग्रेड 2च्या पोस्ट आहे ज्यासाठी BEd तुमचं गरजेचं आहे. यासाठी तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. RCIचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. 32,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे. ऑर्थोपेडिक कन्सल्टंटच्या पार्ट टाईमच्या पोस्ट आहे ज्यासाठी 30,000 रुपये वेतन आहे. ॲनेस्थेशिया वोकल काउन्सिलरच्या सुद्धा पार्ट टाईम पोस्ट आहे. यासाठी 30,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे.
त्यानंतर मॅनेजरची पोस्ट आहे, यासाठी ग्रॅज्युएशन गरजेचं आहे विथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पोस्ट ऑफ अ जॉईंट PO प्रेफरबली एक्सपिरियन्स इन अ हॉस्पिटल फील्ड. 35,000 यासाठी वेतन मिळणार आहे. कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसरची पोस्ट आहे इथे, यासाठी तुमचं MSW मास्टर डिग्री इन सोशल वर्क गरजेचं आहे. 2 वर्षाचा अनुभव यासाठी गरजेचा आहे. 30,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर डेंटल टेक्निशियनच्या पोस्ट आहेत, यासाठी डिप्लोमा कोर्स तुमचा डेंटल मेकॅनिक्स ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन इथे गरजेचं आहे. 25,000 रुपये तुम्हाला वेतन इथे मिळणार आहे. तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ऑप्टोमेट्रिस्टचे पोस्ट आहे फुल टाईम, BSc ऑप्टोमेट्री गरजेचं आहे. 25,000 वेतन यासाठी आहे. ECG टेक्निशियनची एक पोस्ट आहे, यासाठी ट्रेन हँडलिंग इन EEE, EMG, NCV मशीन, 12 पास विथ नॉलेज ऑफ मराठी आणि इंग्लिश, यासाठी 18,000 वेतन तुम्हाला मिळणार आहे. सो अशा टोटल 25 पदांसाठी ही भरती आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे. 1 वर्षापर्यंत इथे कॉन्ट्रॅक्ट तुमचं असणार आहे, पण बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे पुढे कंटिन्यू करण्यात येतं. एज लिमिट यासाठी आहे, ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आणि बॅकवर्ड रिझर्व कॅटेगरीसाठी 43 वर्ष. फीज ॲप्लिकेशन फी आहे. सो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे. 710 प्लस 18% GST जो आहे 838चा 1 ते 10 नंबरच्या पोस्टसाठी, आणि 157 प्लस 18% GST जो 185 जो आहे 11 ते 21 सिरियल नंबर पोस्ट. सो सिरियल नंबर मेन्शन केलेला आहे. सो अशी फी तुम्हाला इथे भरायची आहे. DD जो आहे तुम्हाला इथे बनवायचा आहे द डीन TN मेडिकल कॉलेज यांच्या नावाने. सो इथे जनरल कंडिशन दिलेल्या आहेत, त्या प्रत्येकाने नीट वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचे आहे. सो इथे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा, हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. सो झेरॉक्स कॉपीज तुमची लागणार आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट, SSCचं मार्कशीट, मराठी सब्जेक्ट गरजेचं आहे, HSCचं मार्कशीट, MSc IT सर्टिफिकेट, एम्प्लॉयमेंट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करता कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, लेटेस्ट नॉन क्रिमिलियर, मॅरिड फिमेल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट कॉपी लागणार आहे. नेम चेंजची जर काही ॲप्लिकेबल असेल तर सगळ्याच्या झेरॉक्स कॉपीज तुम्हाला ज्या आहेत ते इथे लागणार आहेत. सो बाकीसुद्धा बऱ्याच अटी शर्ती दिलेल्या आहेत, त्या प्रत्येकाने इथे नीट वाचा आणि त्यानंतरच जे आहे तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. त्यानंतर जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील, द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव सबमिट लीगल ॲग्रीमेंट ऑन अ बॉन्ड पेपर ऑफ 500. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲग्रीमेंट बॉन्ड पेपरवरती 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती ॲग्रीमेंट इथे करायचं आहे. सो अर्ज तुम्ही कधीपर्यंत करू शकणार आहात बघा. द ॲप्लिकेशन इन अ प्रिस्क्राईब फॉर्मॅट कम्प्लीट ऑल रिस्पेक्ट रिसेंट पासपोर्ट साईज तुमचा इथे क्रॉस सिग्नेचर करायचे आहे. त्यानंतर अलॉंग विथ अ डिमांड ड्राफ्टसुद्धा तो तुम्हाला सबमिट करायचा आहे इन अ डिस्पॅच सेक्शन, कॉलेज बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, TN मेडिकल कॉलेज अँड नायर हॉस्पिटल, मुंबई. 8 जुलै ते 16 जुलै 4 वाजेपर्यंत जे आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ॲप्लिकेशन रिसीव आफ्टर अ प्रिस्क्राईब डेट अँड टाईम विल नॉट कन्सिडर. इंटरव्ह्यू तुमचा जो होणार आहे त्याची जी तुम्हाला डेट किंवा हे आहे शेड्यूल विल बी डिस्प्ले ऑन अ इलिजिबल कॅन्डिडेट जे आहे किंवा मोबाईल नंबरवरती तुम्हाला इथे इन्फॉर्म केलं जाईल. सो ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा लिस्ट लागेल किंवा तुम्ही जो मोबाईल नंबर ईमेल ID देणार आहे तो करेक्ट द्यायचा आहे. सो हा इथे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. या दिलेल्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म द्यायचा आहे. तुमचं संपूर्ण नाव, जी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स डिटेल, सगळे डिटेलमध्ये भरायचे आहेत आणि दिलेल्या इथे तुम्हाला फॉर्म जो आहे तो इथे सबमिट करायचा आहे. तो संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे दिलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. दुसरी एक पोस्ट जी होती बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत इथे 6 जुलै ते 15 जुलैपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ती आहे इथे भौतिक उपचार तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे. 40,000 रुपये वेतन आहे. BSc इन फिजिओथेरपी इथे गरजेची आहे. सो यासाठी सुद्धा इथे डिटेल दिलेला आहे तुम्हाला. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष. तो सर्वसाधारण अटी यासंबंधी सुद्धा दिलेल्या आहेत. इथे काय असणार आहे ते, ही सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पोस्ट आहे. अर्जाचा नमुना त्याच्यासाठी सुद्धा इथे खाली दिलेला आहे. सो दोन्ही पदांची माहिती तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.